जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी, कमळापूर आणि रांजणगाव शेणपुंजी परिसरातील शिवरस्त्याच्या कामाला महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. आज या रस्त्याची अधिकृत मोजणी आणि मार्किंग प्रक्रिया प्रशासनाच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. आज शिवरस्ता अंतर्गत कमळापूर, जोगेश्वरी तसेच रांजणगाव शेणपुंजी परिसरातील रस्त्याची अधिकृत मोजणी करण्यात आली. भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी गट क्रमांकानुसार मोजणी करत रस्त्याचे मार्किंग केले. मोजणीनुसार रस्त्याच्या उजव्या बाजूने 16.5 फूट तर डाव्या बाजूने 16.5 फूट जागेचे मार्किंग करण्यात आले. ही प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महाविस्तार अधिकारी ML चव्हाण, जिल्हा परिषद प्रशासक अशोक घोडके, तलाठी माळी, पंचायत समिती सदस्य दीपक सदावर्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे दीपक हरिराम बडे, सरपंच बाबूराव हिवाळे, उपसरपंच भीमराव कीर्तीकर, जिल्हा परिषद सदस्य अमोल लोहकरे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी बाळू देवबोने आणि पवार उपस्थित होते. तसेच जोगेश्वरी आणि रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून संपूर्ण मोजणी प्रक्रियेचे निरीक्षण केले. प्रशासनाच्या या कारवाईमुळे शिवरस्त्याच्या पुढील कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता त्या ठिकाणी शिवरस्त्याची मोजणी करण्यात आली, कोणामार्फत करण्यात आली? नमस्कार. या ठिकाणी शिवरस्त्याची मोजणी ही भूमी अभिलेख कार्यालय यांच्या माध्यमातून भूमापक श्रीमान किशोर डाके यांच्या उपस्थितीमध्ये रांजणगाव शेणपुंजी आणि जोगेश्वरी, रांजणगाव शेणपुंजीचा गट नंबर 112, जोगेश्वरीचा गट नंबर 50 या दोन्ही गटाचे चारही हद्दी मागच्या 4 दिवसापूर्वी त्यांनी उचलल्या आणि त्याचं टिपण रेकॉर्ड सोडून आज या दोन्ही गटामधली शिवरस्त्याचा सेंटर पॉइंट त्यांनी या ठिकाणी दिला. या परिसरामध्ये श्रीरामायुध्यनगर, माऊलीनगर अशा कॉलन्या आहेत आणि या कॉलन्याच्या परिसरामधनं बरेच अतिक्रमण या शिवरस्त्यावर झाले असल्या कारणानं इथल्या नागरिकांनी सन्माननीय आमदार प्रशांत बमसाहेब यांच्याकडे या रस्त्याची मोजणी करून देण्यासाठीची मागणी केली होती. बमसाहेबांच्या माध्यमातून तहसीलदार महोदय आणि भूमी अभिलेख या ठिकाणी पत्रव्यवहार करून या ठिकाणी 4 दिवसापूर्वी मोजणी केली आणि आज या ठिकाणी गटाच्या आणि शिवरस्त्याच्या हद्दी कायम करून खुणा देण्यात आल्या आणि तशा प्रकारच्या निशाणी या ठिकाणी देण्यात आल्या. बऱ्याच प्रकारे काही अतिक्रमणधारक या ठिकाणी बाधित होत आहेत. त्यांना कायदेशीर सोमवारी प्रशासकीय तलाठी महोदय असेल आणि ग्रामसेवक महोदय असतील यांच्या माध्यमातून नोटिसा देऊन हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी 7 दिवसाचा अवधी दिला जातो आणि कायदेशीर प्रक्रियेच्या नियमाप्रमाणे तदनंतर मग अतिक्रमण काढण्याची मोहीम ही ग्रामविकास अधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी महोदय पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन करणार आहेत. व यानंतर सन्माननीय आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या वतीनं 2 किलोमीटरचा हा रस्ताची मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर 2 किलोमीटर हा शिवरस्ता पानंद रस्त्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि पानंद रस्त्याच्या हेडखाली हा रस्ता बनवण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे या परिसरातल्या कमीत कमी पुढच्या 45 ते 47 शेतकऱ्यांच्या येण्या जाण्याचा मार्ग आणि पर्यायी रांजणगाव शेणपुंजी आणि कमळापूरसाठी पर्यायी मार्ग म्हणून याचा वापर केला जाणार आहे. त्या ठिकाणी कोणकोणते अधिकारी उपस्थित आहे? आज भूमापक किशोर डाके या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासोबत विस्तार अधिकारी या ठिकाणी आमचे ML चव्हाण साहेब उपस्थित होते. त्यानंतर जोगेश्वरी ग्रामपंचायतचे घोडके साहेब प्रशासक या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे ग्रामपंचायतचे उपसरपंच कीर्तीकर दाजी तसेच आमचे सरपंचपती बाबूरावजी हिवाळे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य अमोल लोहकरे, तलाठी महोदय माळीआप्पा, तलाठी महोदय जोगेश्वरी मालकरजी आणि त्याचबरोबर परिसरातील पंचक्रोशीतील सर्व शेतकरी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. तसेच आजच्या या मोहिमेमध्ये पोलीस कर्मचारी आमचे बाळू देवबोने साहेब, पवार साहेब आणि दोन्ही ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी या मोजणीसाठी आपला मोलाचा वेळ दिला त्याबद्दल प्रशासनाच्या वतीनं मी त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.